नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण फुलझाडावरील किडी आणि रोग हे शिकवायला चालू केलेलं आहे. तर पाठीमागील तासाला आपण कार्नेशन आणि जरबेरा या फुलझाडावर पडणाऱ्या किडी, रोग, त्यामुळे होणारं नुकसान आणि त्यावरती करावयाच्या उपाययोजना याचा अभ्यास केलेला आहे किंवा तो भाग आपण शिकलेलो आहोत. तसंच ऑर्किड हे हे फुलझाडही आपण अभ्यासासाठी घेतलेलं होतं. तर ऑर्किडवरती लाल कोळी फुलकिडे या 2 किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. लाल कोळी ही रंगानं लाल असते म्हणून तिला लाल कोळी हे नाव दिलेलं आहे. तसंच ही कीड पानाच्या पाठीमागील बाजूला राहून रस शोषून घेते. रस शोषल्यामुळं पानं तसंच ऑर्किड झाडाचे जे काही शेंडे आहेत ते मलूल होतात, निस्तेज होतात. म्हणजे एकूणच कळ्या लागणं, कळ्या उमलणं, एकूणच फुलांची गुणवत्ता अशा गोष्टीवरती विपरीत परिणाम होतो. म्हणजेच शाखीय वाढ आणि उत्पादक वाढ या गोष्टीवरती सुद्धा वाईट परिणाम झालेले दिसून येतात. त्याच पद्धतीने फुलकिडे ही कीडसुद्धा मित्रांनो ऑर्किड फुलझाडावरील रस शोषणारी कीड आहे. पानाच्या पाठीमागील बाजूला तसंच शेंड्यातून रस शोषून घेते. त्यामुळे झाडं जे आहेत ते निस्तेज होतात, मलूल होतात, सुकतात. परिणामतः झाडाच्या वाढीवर आणि उत्पादनावर अनिष्ट परिणाम झालेला दिसून येतो. ही फुलकिडे सुरुवातीला आपल्या सोंडेच्याद्वारे पानाचा भाग खरवडतात आणि त्या खरवडलेल्या भागातून रस बाहेर येऊ लागतो आणि तो रस शोषून घेतात. निश्चितच तो खरवडलेला भाग नंतर पांढरा होतो, वाळून जातो. पानावरती आपल्याला असे वाळलेले ठिपके, चट्टे दिसून येतात आणि एकूणच पानाची गुणवत्ता ढासळते, गर्भग्रहण प्रक्रिया मंदावते. निश्चितच अन्ननिर्मिती, झाडाची वाढ, कळ्या लागणं, कळ्या उमलणं आणि एकूणच फुलांची गुणवत्ता यावरती विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. तर या किडीबरोबरच खवले कीड ही सुद्धा ऑर्किडवरील महत्त्वाची कीड आहे. खवले किडीला खवले कीड का म्हटलेलं आहे? तर ही कीड जी आहे ती एकदम लहान असते आणि या किडीच्या भोवती किंवा शरीरावरती एक कवच असतं खवल्यासारखं आणि त्या कवचापासून या किडीचं संरक्षण होत असतं. या कवचाच्या आत राहून ही कीड खोडाला चिकटून त्या खोडातील रस शोषून घेते. त्यामुळं झाडं वाळलेली दिसून येतात. तसंच या किडीच्या भोवती मेंचटलेला असा थर तयार होतो. निश्चितच झाडाची वाढ, त्याच पद्धतीनं फुलधारणा किंवा कळ्याधारणा कळ्या लागणं आणि एकूणच पानाची, फुलाची गुणवत्ता जी आहे यावरती विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. म्हणून या खवले किडीचे आपण प्रभावीपणे नियंत्रण करण्याची गरज आहे. इमिडाक्लोप्रिड किंवा सायपरमेथ्रिन, एंडोसल्फान या कीटकनाशकाची आपण फवारणी करणं गरजेचं आहे. तसंच ऑर्किडवरती मावा या किडीचाही प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. मावा कीड ही सूक्ष्म असते. ऑर्किड झाडाच्या पानाच्या देठावरती, तसंच शेंड्यावरती, कळ्या, तसंच कळ्यांचा देठ याच्यावरती राहून रस शोषून घेते आणि रस शोषल्यानंतर आपल्या शरीरातून ही कीड चिकट द्रव बाहेर फेकते. त्या चिकट द्रवावरती काळी बुरशी वाढते आणि कोळशी नावाचा रोग होतो. निश्चितच झाडाची पाने, कळ्या काळ्या पडलेल्या दिसून येतात, मेंचटलेले दिसतात आणि निश्चितच याच्यातून फुलं उमलत नाहीत आणि फुलं जरी उमलली तरी ती मेंचटलेली दिसून येतात आणि अशा फुलाला बाजारपेठेमध्ये मागणी राहत नाही. म्हणून या मावा किडीचे आपण प्रभावीपणे नियंत्रण करण्याची गरज आहे. तर त्याच्यासाठी आपण 4% निंबोळी अर्काची फवारणी करणं गरजेचं आहे किंवा वरती म्हटल्याप्रमाणेच एंडोसल्फान, सायपरमेथ्रिन, परमेथ्रिन, क्विनॉलफॉस अशा कीटकनाशकाची आपण प्रति लिटर पाण्यामध्ये 1 मिली किंवा 1.5 मिली एवढ्या प्रमाणात फवारणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर ऑर्किड या फुलझाडावरील रोगांचा आपण या ठिकाणी विचार करूया. तर ऑर्किडवरती पानावरील ठिपके या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. ग्लिओस्पोरियम आणि कोलेटोट्रिकम अशा 2 बुरशामुळं ऑर्किडच्या पानावरती ठिपके पडलेले दिसून येतात. निश्चितच हे ठिपके तपकिरी रंगाचे असतात. हे ठिपके नंतर पसरतात, एकमेकांमध्ये मिसळतात आणि संपूर्ण पानं तपकिरी रंगाची होतात. पानं तपकिरी रंगाची झाल्यामुळं अन्ननिर्मिती आणि एकूणच झाडाची शाखीय वाढ, फुलधारणा
फुलाची गुणवत्ता या गोष्टीवरती वाईट परिणाम झालेले दिसून येतात. म्हणून पानावरील ठिपके या रोगाचे आपण प्रभावीपणे नियंत्रण करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आपण तांबरयुक्त बुरशीनाशक हे 25 ग्रॅम घ्यायचं आहे. ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी ऑर्किड फुलझाडावरती आपण करायची आहे. त्याच पद्धतीने ऑर्किडवरील दुसरा रोग आहे तो म्हणजे काळी कूज. मित्रांनो, हा सुद्धा बुरशीजन्य रोग आहे. पिथियम अल्टिमम या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन काळी कूज या रोगाचा प्रादुर्भाव ऑर्किड या फुलझाडावरती झालेला दिसून येतो. निश्चितच ही झाडं जी आहेत ती या बुरशीच्या प्रादुर्भावामुळं काळी पडतात, सडतात आणि प्रति हेक्टरी रोपांची संख्या कमी राहते. त्याच्यामुळे उत्पादनामध्ये घट झालेली दिसून येते. म्हणून या काळी कूज या बुरशीजन्य रोगाचे आपण नियंत्रण करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी बुरशीनाशक कॅप्टन, थायरम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड या बुरशीनाशकाची आपण पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथं फुलझाड आहे मित्रांनो, ते म्हणजे अँथोरियम. तर या अँथोरियमवरती सुद्धा वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. स्पिथ आणि स्पॅडिक्स असे या अँथोरियमच्या फुलझाडाचे 2 भाग असतात. ते ऑब्जेक्टिव्हलाही विचारलं जातं. लक्षात ठेवा, स्पिथ आणि स्पॅडिक्स. ते स्पिथ म्हणजे त्या अँथोरियमच्या फुलझाडावरती किंवा त्या फुलामध्ये असणारा शेंडा, त्याला स्पिथ असं म्हटलं जातं. आणि खालचा जो पसरट पानासारखा भाग असतो फुलाचा, त्याला स्पॅडिक्स असं म्हटलं जातं. तर असं हे व्यापारी फुलझाड आहे की ज्याची लागवड आपण हरितगृहामध्ये सुद्धा करत असतो. तर या अँथोरियम या फुलझाडावरती पडणाऱ्या किडीचा आपण सुरुवातीला विचार करूया. तर मावा आणि तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव अँथोरियमवरती झालेला दिसून येतो. निश्चितच मावा ही कीड अँथोरियमची पाने, पानांची देठं, अँथोरियम फुलझाडाचे जे कोवळे शेंडे आहेत, तसंच कळीचे शेंडे याच्यातून रस शोषून घेते. रस शोषल्यामुळं हे शेंडे, पानं निस्तेज होतात, मलूल होतात आणि ही कीड रस शोषल्यानंतर आपल्या शरीरातून चिकटद्रव बाहेर फेकते. त्याच्यावरती काळी बुरशी वाढते आणि निश्चितच त्या काळ्या बुरशीमुळं कोळशी नावाचा रोग होतो. संपूर्ण झाडं काळी पडतात, पानं काळी पडतात, अन्न निर्मिती, कळ्या लागणं, फुलं उमलणं या गोष्टीवरती वाईट परिणाम झालेले दिसून येतात. माव्याप्रमाणेच मित्रांनो, तुडतुडे ही कीडसुद्धा रस शोषणारी कीड आहे. ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल, तुडतुडे ही कीड पिकाचं कुठल्या प्रकारे नुकसान करते? मग चावून खाते, रस शोषते, का जमिनीत राहून नुकसान करते, किंवा साठवणुकीतील ही कीड आहे? जे असे पर्याय आल्यानंतर तुम्ही रस शोषून पिकाचं नुकसान करते हा पर्याय तिथं लिहिणं गरजेचं आहे. तर तुडतुडे ही कीडसुद्धा आपल्या सूक्ष्म अशा सोंडेद्वारे या अँथोरियमच्या फुलझाडातील रस शोषून घेते. रस शोषल्यामुळं निश्चितच पानं, झाडाचे शेंडे मलूल होतात, निस्तेज होतात किंवा झाडं सुकलेली दिसतात आणि याचा एकंदरीत परिणाम कळ्या लागणं, फुलधारणा आणि फुलाच्या गुणवत्तेवरती दिसून येतं. निश्चितच अशा झाडाला लागलेली जी फुलं आहेत ती आपल्याला साठवणुकीमध्ये जास्त काळ टिकविता येत नाहीत किंवा टिकत नाहीत. म्हणजे त्यांचं जे आयुष्य आहे ते आपल्याला कमी झालेलं दिसून येतं. त्याच्यामुळं तोनात नुकसान होतं. म्हणून या किडीचे आपण नियंत्रण करण्याची गरज आहे. तसंच पुढची कीड आहे ती म्हणजे खवले कीड. आपण ऑर्किडवरती पाहिलेलं आहे. तर खवले कीडसुद्धा ही रस शोषणारी कीड आहे मित्रांनो. तिच्या शरीरावरती कठीण असं कवच असतं. त्या कवचाच्या आत राहून खोडातून रस शोषून घेते आणि आपण वरून जर सर्वसामान्य कीटकनाशकाची फवारणी केली तर या कीटकनाशकाला ही कीड दाद देत नाही. कारण वरून कवच असतं, त्या कवचाच्या आत ही कीड संरक्षित असते. म्हणून आपण आंतरप्रवाही अशा कीटकनाशकाची फवारणी करणं अत्यावश्यक असतं. तरी खवले कीडसुद्धा रस शोषून घेते. त्यामुळं निश्चितच झाडाच्या वाढीवरती आणि शाखीय वाढ असू द्या किंवा उत्पादक वाढ असू द्या याच्यावरती विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. खोड जे आहे ते आपल्याला मेंचटलेलं दिसून येतं आणि काही कालावधीनंतर झाडं पूर्णतः वाळलेली आपल्याला आढळून येतात. झाडाची प्रति हेक्टरी संख्या कमी राहून उत्पादनामध्ये घट येते.
तर निश्चितच या किडीप्रमाणेच कोळी या किडीचाही प्रादुर्भाव अँथोरियम या फुलझाडावरती पडलेला दिसून येतो. कोळी कीड ही सुद्धा रस शोषणारीच कीड आहे. आपल्या सोंडेद्वारे रस शोषून घेते, त्यामुळे पानं निस्तेज होतात, कळ्या निस्तेज होतात, फुलं निस्तेज होतात. तसंच ही कीड झाडावरती जाळंसुद्धा तयार करते, त्याच्यामुळे झाडाच्या वाढीवरती विपरीत परिणाम झालेलाही दिसून येतो. तर अशा ज्या काही रस शोषणाऱ्या किडी आहेत त्या किडीच्या नियंत्रणासाठी आपण सायपरमेथ्रिन असेल किंवा परमेथ्रिन किंवा एंडोसल्फान तसंच क्विनॉलफॉस अशा कीटकनाशकाची प्रति लिटर पाण्यामध्ये 1 किंवा 1.5 मिली एवढ्या प्रमाणात आपण फवारणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर अँथोरियमवरील रोगांचा आपण विचार करूया. पहिला रोग आहे मित्रांनो तो म्हणजे अँथ्रॅकनोज. निश्चितच हा कोलेटोट्रिकम ग्लिओस्पोराइड्स या बुरशीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव अँथोरियम फुलझाडावरती झालेला दिसून येतो. निश्चितच या फुलझाडाचं मोठ्या प्रमाणावर या बुरशीमुळं नुकसान झालेलं दिसून येतं. या रोगाला स्पॅडिक्स रॉट किंवा ब्लॅक नोज असंही म्हटलं जातं. म्हणजे तो जो स्पॅडिक्स आहे या फुलावरती असणारा जो उंचवट्यासारखा भाग असतो तर त्याला नोज किंवा नाक असं म्हटलेलं, म्हणजे तो जो भाग आहे तो काळा पडतो मित्रांनो आणि सडतो, म्हणजे फुलं पूर्णतः सडून जातात. अशी जी फुलं आहे त्याला मार्केटमध्ये मागणी राहत नाही, म्हणून त्याला स्पॅडिक्स रॉट किंवा ब्लॅक नोज असंही म्हटलं जातं. ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल स्पॅडिक्स रॉट किंवा ब्लॅक नोज हा रोग कुठल्या फुलझाडावरील आहे, तर त्या ठिकाणी अँथोरियम हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. लक्षात ठेवा, स्पॅडिक्स रॉट किंवा ब्लॅक नोज अँथोरियम या फुलझाडावरील महत्त्वाचा बुरशीजन्य रोग आहे. तर जास्त पाऊस ज्या प्रदेशामध्ये असतो त्या प्रदेशामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव या फुलझाडावरती झालेला दिसून येतो. स्पॅडिक्सची कूज होते मित्रांनो आणि निश्चितच अशी कुजलेली फुलं आपल्याला जास्त काळ टिकविता येत नाहीत किंवा त्याला मार्केटमध्ये मागणी राहत नाही आणि त्याच्यावरती जो आपण केलेला खर्च आहे तो निश्चितच वाया गेला असं या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर दुसरा रोग आहे अँथोरियमवरील तो म्हणजे मूळकूज. निश्चितच हा बुरशीजन्य रोग आहे. जमिनीतील बुरशीमुळं किंवा बियाण्यावरील बुरशीमुळं या रोगाचा प्रादुर्भाव अँथोरियम या फुलझाडाच्या मुळ्यावरती झालेला दिसून येतो. निश्चितच ही बुरशी मुळ्यावरती वाढते, मुळ्यांचं कार्य थांबतं, मुळ्या कुजतात आणि झाड संपूर्णतः मेलेलं दिसून येतं. आणि झाड मेल्यामुळं प्रति हेक्टरी रोपांची किंवा झाडांची संख्या कमी राहते आणि निश्चितच उत्पादनामध्ये घट येते. म्हणून याही रोगाचं आपण नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागवडीसाठी निवडणं गरजेचं आहे, जेणेकरून पाणी साठून राहणार नाही आणि या मुळ्यावरती या बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही. त्याच पद्धतीने 2.5 ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड हे ताम्रयुक्त बुरशीनाशक घ्यायचं आहे. ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून या द्रावणाची फवारणी आपण अँथोरियम या फुलझाडावरती करून या अँथ्रॅकनोज आणि मूळकूज या दोन्ही रोगाचा आपण प्रभावीपणे नियंत्रण करू शकतो. त्यानंतर तिसरा रोग आहे तो म्हणजे पानावरील ठिपके. झॅन्थोमोनस सुडोमोनास या जीवाणूमुळे अँथोरियम या फुलझाडावरती आपणाला या रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. निश्चितच पानावरती आपल्याला तपकिरी रंगाचे ठिपके पडलेले दिसून येतात. हे ठिपके नंतर वाढतात, पसरतात, एकमेकांमध्ये मिसळतात आणि संपूर्ण झाडं ठिपक्यांनी ग्रस्त होतात. निश्चितच पानं ही वाळलेली दिसून येतात. पानं वाळल्यामुळं अन्ननिर्मितीची प्रक्रिया मंद झाल्यामुळं झाडाची शाखीय वाढ आणि उत्पादक वाढ या वाढीवरती विपरीत परिणाम होऊन प्रति हेक्टरी उत्पादनामध्ये घट येते. त्यानंतर चौथा रोग आहे अँथोरियमवरील तो म्हणजे करपा. निश्चितच मित्रांनो हा बुरशीजन्य रोग आहे. झॅन्थोमोनस कॅम्पेस्टिस याच्यामुळे या रोगाची बाधा अँथोरियम या फुलझाडाला झालेली दिसून येते. निश्चितच पानं जी आहेत ती करपतात किंवा सुरुवातीला ठिपके पडतात तपकिरी रंगाचे. हे ठिपके नंतर एकमेकांमध्ये मिसळले जातात. संपूर्ण पानं जी आहेत ती करपतात, पानं वाळतात आणि पानांची गळ होते. निश्चितच पानांची गळ झाल्यामुळं अन्ननिर्मिती
आणि त्याचा परिणाम झाडाच्या वाढीवरती आणि कळ्या धारणा आणि कळ्यातून फुलं उमलणं या गोष्टीवरती झालेला दिसून येतो. प्रति हेक्टरी फुलांचं उत्पादन कमी मिळतं. म्हणून या करपा रोगाचे आपण प्रभावीपणे नियंत्रण करण्याची गरज आहे. त्याच पद्धतीने अँथोरियमवरील चौथा रोग आहे तो म्हणजे मोझॅईक. तर मित्रांनो, हा विषाणूजन्य रोग आहे. ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल. मोझॅईक म्हणजे नावातच या ठिकाणी विषाणू असा उल्लेख आहे. हे ओळखणं सोपं आहे. अँथोरियमवरील मोझॅईक हा रोग कशामुळे होतो? जीवाणूमुळे, विषाणूमुळे, बुरशीमुळे किंवा अन्नद्रव्याची कमतरता असे पर्याय तुम्हाला विचारले जातील. त्यावेळेस विषाणूजन्य रोग आहे हे उत्तर लिहिणं तुम्ही अपेक्षित आहे. तर या मोझॅईक रोगमुळे सुद्धा झाडाची पाने आणि स्पिथ जो आहे तो विकृत आकाराचा झालेला दिसून येतो. म्हणजे काय होतं? तर स्पिथ हा जो आहे म्हणजे फुलाचा तो पानासारखा भाग खालचा पसरट, त्याला स्पिथ असं म्हटलं जातं. तर तो सुद्धा आखडल्यासारखा दिसू लागतो आणि झाडाची जी पानं आहेत ती सुद्धा चुरडामुरडा झाल्यासारखी किंवा आखडल्यासारखी दिसू लागतात आणि निश्चितच त्याचा परिणाम झाडाच्या वाढीवरती आणि फुलधारणेवरती झालेला दिसून येतो. म्हणून याही मोझॅईक रोगाचा आपण नियंत्रण करण्याची गरज आहे. तर हा जो रोग आहे तो मावा आणि पांढरी माशी या किडींच्या प्रादुर्भावामुळे अधिक होतो. कारण मावा आणि पांढरी माशी हे रस शोषणाऱ्या किडी आहेत. त्या रस शोषताना आपल्या त्या सोंडेमध्ये किंवा आपल्या त्यांच्या शरीरावरती या विषाणूंचा किंवा या विषाणूची लागण होते. ते विषाणू त्यांना चिकटतात आणि नंतर पुन्हा ह्या किडी नवीन झाडावरती गेल्यानंतर आणि तिथला रस शोषताना ते विषाणू पुन्हा त्या झाडामध्ये मिसळले जातात आणि त्या झाडाला सुद्धा या मोझॅईक रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. म्हणून प्रथमतः आपण मावा आणि पांढरी माशी या किडीचं नियंत्रण प्रभावीपणे करणं गरजेचं आहे, जेणेकरून या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येईल. त्याच्यासाठी मावा आणि पांढरी माशी याच्या नियंत्रणासाठी एंडोसल्फान, सायपरमेथ्रिन, परमेथ्रिन, क्विनॉलफॉस अशा कीटकनाशकाची आपण प्रति लिटर पाण्यामध्ये 1 किंवा 1.5 मिली एवढ्या प्रमाणात फवारणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचं फुलं झाड आहे ते म्हणजे डेलिया. तर मित्रांनो, डेलियासुद्धा हल्ली पॉलीहाऊसमध्ये किंवा ग्रीन हाऊसमध्ये त्याचं उत्पादन घेतलं जातं. तर या डेलियावरती सुद्धा वेगवेगळ्या किडींचा आणि वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. सुरुवातीला आपण किडींचा विचार करूया. तर डेलियावरती मावा किडीचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला आढळतो. मावा कीड ही रस शोषणारी कीड आहे. डेलिया झाडाच्या पानामधून, पानांच्या देठामधून, तसंच या झाडाच्या शेंड्यामधून किंवा फुलाचे जे देठ आहेत, फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्याच्यामधून रस शोषून घेतला जातो. निश्चितच रस शोषल्यामुळं पानं, झाडं, कळ्या आणि फुलं निस्तेज होतात, मलूल होतात किंवा सुकतात आणि अशी फुलं साठवणुकीमध्ये टिकत नाहीत आणि अशा मेंचटलेल्या फुलांना मार्केटमध्ये मागणी राहत नाही. म्हणून या मावा किडीचे आपण प्रभावीपणे नियंत्रण करण्याची गरज आहे. तसंच तुडतुडे या किडीचाही प्रादुर्भाव मित्रांनो डेलिया फुलझाडावरती झालेला दिसून येतो. तुडतुडे हे सुद्धा रस शोषून घेतात. आपल्या सूक्ष्म सोंडेद्वारे पानातून, पानांच्या देठातून, फुलकळ्यातून रस शोषून घेतात आणि रस शोषल्यानंतर आपल्या शरीरातून ते चिकटद्रव बाहेर फेकतात. त्याच्यावरती मित्रांनो काळी बुरशी वाढते, कोळशी नावाचा रोग होतो. पानं तसंच कळ्या ज्या आहेत त्या काळ्या पडतात आणि निश्चितच उत्पादनामध्ये घट येते. तसंच उडद्या भुंगेरे या किडीचाही प्रादुर्भाव डेलिया फुलझाडावरती झालेला दिसून येतो. तर मित्रांनो, उडद्या भुंगेरे असं का म्हटलेलं आहे या किडीला? तर आपलं उडीद हे जे कडधान्य आहे त्या कडधान्याप्रमाणे ही कीड असते, गोलसर आणि काळी असते, म्हणून तिला उडद्या भुंगेरे असं म्हटलेलं आहे. आणि या किडीला पंख असतात म्हणून भुंगेरे असं म्हटलं जातं. तर निश्चितच ही कीड डेलिया या फुलझाडाची पाने कुरतडून खाते, पानाला छिद्र पाडतात. त्याच्यामुळे निश्चितच पानाची गुणवत्ता ढासळली जाते. अशा पानामध्ये अन्ननिर्मितीची प्रक्रिया मंदावली जाते आणि अन्ननिर्मितीची प्रक्रिया मंदावल्यामुळं कळ्या येणं, कळ्या उमलणं आणि एकूणच पानाची गुणवत्ता याच्यावरती विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. म्हणून या उडद्या भुंगेऱ्या या किडीचे आपण नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण 5% निंबोळी अर्काची फवारणी करणं आवश्यक आहे किंवा हे जर शक्य नसेल
तर क्विनॉलफॉस, सायपरमेथ्रिन, परमेथ्रिन, एंडोसल्फान अशा कीटकनाशकाची प्रति लिटर पाण्यामध्ये 1 ते 1.5 मिली एवढ्या प्रमाणात आपण फवारणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून या रस शोषणाऱ्या सर्व किडीचं आणि उडद्या भुंगेऱ्या या किडीचे आपल्याला नियंत्रण करता येईल. त्यानंतर मित्रांनो 6वी कीड आहे डेलियावरील, ती म्हणजे पिठ्या ढेकूण. तर मित्रांनो पिठ्या ढेकूण ह्या किडीला हे नाव का देण्यात आलेलं आहे, तर ही कीड सूक्ष्म असते. या किडीच्या शरीरावरती पिठासारखं किंवा पांढऱ्या लोकरीसारखं कवच असतं किंवा आवरण असतं आणि ही कीड त्या कवचामध्ये राहून झाडातील रस शोषून घेते. किंवा या फुलझाडाच्या बाबतीत जर विचार केला तर या फुलकळ्याच्या बाजूला असणारी जी काही हिरवी पर्णदला आहे तर त्याच्या भोवती किंवा या देठाभोवती राहून रस शोषून घेणारी ही कीड आहे. आणि कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर सहजासहजी या किडीचं नियंत्रणही होऊ शकत नाही, कारण या किडीवरती पांढरं कवच असतं लोकरीसारखं. म्हणून आपण या किडीचंही प्रभावीपणे नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे. निश्चितच ही कीड रस शोषून घेते, त्याच्यामुळं पानं जे आहेत ते निस्तेज होतात, कळ्या निस्तेज होतात आणि खूपच प्रादुर्भाव झाला तर झाडं वाळलेली दिसून येतात. प्रति हेक्टरी किंवा प्रति मीटर झाडांची संख्या कमी राहते आणि निश्चितच उत्पादनामध्ये घट येते किंवा फुलाचं उत्पादन कमी मिळतं. म्हणून या पिठ्या ढेकणाचे आपण नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण सायपरमेथ्रिन हे आंतरप्रवाही कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो या डेलियावरील आपण रोगांचा अभ्यास करूया. तर पहिला रोग आहे तो म्हणजे मर रोग. तर मित्रांनो हा मर रोग निश्चितच बुरशीजन्य रोग आहे. जमिनीतील बुरशीपासून या रोगाची लागण डेलिया फुलझाडाच्या मुळ्यावरती होते. मुळ्यांचं कार्य थांबतं किंवा मुळ्या सडतात किंवा वाळतात आणि परिणामतः झाडाचं पूर्ण कार्य थांबलं जातं. झाडं वाळतात आणि आपल्याला फुलाचं उत्पादन कमी मिळालेलं दिसून येतं. निश्चितच फुजेरियम अल्बोस्ट्रम किंवा व्हर्टिसिलियम या बुरशीमुळे या रोगाची बाधा डेलिया या फुलझाडाला झालेली दिसून येते. निश्चितच मुळ्या ज्या आहेत ते तपकिरी रंगाच्या झालेल्या दिसून येतात आणि अशा मुळ्या जर आपण कापल्या किंवा त्या मुळ्यांना जर आपण उभा छेद घेतला तर ती काळी बुरशी, तपकिरी बुरशी त्या मुळ्यामध्ये आपल्याला दिसून येते. निश्चितच झाडं वाळतात, कळ्याचं उत्पादन, फुलाचं उत्पादन कमी मिळतं. म्हणून या रोगाचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. पहिला उपाय आहे तो म्हणजे अशी रोगग्रस्त झाडं दिसल्यानंतर ती झाडं आपण उपटून, जाळून किंवा जमिनीमध्ये खोल खड्डा करून पुरून टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून या बुरशीचा प्रादुर्भाव इतर झाडाला होणार नाही. त्याच पद्धतीने अभिवृद्धीसाठी आपण निरोगी कंदाची निवड करणं गरजेचं आहे. ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल मित्रांनो, डेलियाची अभिवृद्धी कशापासून होते, तर कंदापासून अभिवृद्धी केली जाते. हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे एकूणच या मूळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण निरोगी कंद निवड गरजेचं आहे. किंवा हे कंद लागवडीपूर्वी त्या कंदावरती आपण बुरशीजन्य कीडनाशकाची म्हणजेच बुरशीनाशकाची आपण बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा रोग आहे डेलियावरील, तो म्हणजे भुरी रोग. तर मित्रांनो या रोगाला भुरी रोग का म्हटलेला आहे, तर डेलिया या फुलझाडाच्या पानावरती भुरकट पांढऱ्या रंगाची बुरशी वाढलेली दिसून येते. पानाच्या पाठीमागील आणि खूपच प्रादुर्भाव झाला तर पानाच्या वरच्या बाजूला आणि खूपच वाढलं तर निश्चितच संपूर्ण झाडावरती म्हणजे त्या फुलांच्या देठावरती, फुलावरती सुद्धा आपणाला ही पांढरट बुरशी वाढलेली दिसून येते. आणि निश्चितच त्याच्यामुळं अन्ननिर्मिती, झाडाची वाढ, कळ्या धारणा आणि कळ्या उमलणं, फुलाची गुणवत्ता या सर्व गोष्टीवरती वाईट परिणाम झालेला दिसून येतो. हा जो बुरशीजन्य रोग आहे तो इरिसिपी स्पे या बुरशीमुळे होतो. म्हणून आपण या बुरशीचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा रोग आहे डेलियावरील, तो म्हणजे करपा रोग. कोलेटोट्रिकम या बुरशीमुळे या करपा रोगाच्या बुरशीची बाधा डेलिया फुलझाडाला झालेली दिसून येते. पानावरती बाधा होते,
पानं जी आहेत ती करपली जातात, अशी पानं नंतर वाळून जातात, गळतात. निश्चितच पानं गळून गेल्यामुळं अन्न निर्मिती, कळ्या लागणं, कळ्या उमलणं या सर्व गोष्टीवरती विपरीत परिणाम झालेला दिसून येतो आणि खूपच प्रादुर्भाव झाला तर झाडं पूर्णतः वाळलेली, करपलेली दिसून येतात. निश्चितच पुढचा रोग आहे डेलियावरील, तो म्हणजे खोडकूज. तर मित्रांनो, हा सुद्धा बुरशीजन्य रोग आहे. जमिनीलगत या डेलिया फुलझाडाचं खोड कुजलं जातं. या जमिनीलगत या बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि निश्चितच त्या जमिनीलगत खोडं कुजून नंतर ही रोपं जी आहेत ती खोडापासून उन्मळून पडतात आणि निश्चितच अशा उन्मळलेल्या अशी झाडं उन्मळतात. त्यामुळे प्रति हेक्टरी झाडांची संख्या कमी राहते आणि प्रति हेक्टरी उत्पादनामध्ये घटसुद्धा झालेली दिसून येते. तर या सर्व रोगाच्या नियंत्रणासाठी आपण निश्चितच लागवडीपूर्वी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा जमिनीत पाणी साठून राहणार नाही आणि पाणी साठल्यामुळं अशा जमिनीतील बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. त्याच पद्धतीने या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण जर भारी जमीन असेल किंवा भारी जमीन जर लागवडीसाठी निवडली असेल तर त्या जमिनीमध्ये वाळू मिसळून त्याच्यामध्ये डेलिया पिकाची लागवड करणं गरजेचं आहे. पॉलीहाऊस जर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण असं कृत्रिम माध्यम तयार करून त्याच्यामध्ये डेलिया पिकाची लागवड करू शकतो, जेणेकरून अशा विविध रोगापासून पिकाचा बचाव करता येतो. त्यानंतर मित्रांनो, 5वा रोग आहे डेलियावरील, तो म्हणजे काणी रोग. तर मित्रांनो, हा सुद्धा बुरशीजन्य रोग आहे. इनर्टिलोमा कॅलेंडोड्युली या बुरशीमुळे या काणी रोगाचा प्रादुर्भाव डेलिया पिकाला झालेला दिसून येतो. निश्चितच डेलियाच्या झाडावरती गोलाकार ठिपके पडलेले दिसून येतात आणि या ठिपक्याच्यामध्ये काळी बुरशी असते किंवा त्या बुरशीचे बीजाणू किंवा या रोगाचे बीजाणू त्या काळ्या ठिपक्यामध्ये असतात आणि त्याच्यातून हे बीजाणू बऱ्याच वेळा बाहेर पडलेले दिसून येतात आणि संपूर्णतः पानं काळी पडतात आणि निश्चितच प्रति हेक्टरी झाडांची संख्या कमी राहते आणि फुलाचं उत्पादनही घटलेलं दिसून येतं. तर या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण निश्चितच बुरशीजन्य कीडनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने कॉपर ऑक्झिक्लोराईड हे ताम्रयुक्त बुरशीनाशक आपण 25 ग्रॅम घेऊन ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण पिकावरती करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, गुलाब हे 6वं फुलझाड आहे. तर गुलाबावरती सुद्धा वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. पहिली कीड आहे ती म्हणजे खवले कीड. तर खवले कीड ही मित्रांनो गुलाबाच्या खोडावरती, पानाच्या वरील बाजूला, तसंच पानाच्या पाठीमागील बाजूला आणि फुलाच्या दांड्यावरती सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. ही कीड सूक्ष्म असते. या किडीवरती कठीण असं गोलसर तपकिरी काळसर रंगाचं कवच असतं. या कवचाच्या आत संरक्षितपणे राहून ही कीड फुलझाडातील गुलाबातील रस शोषून घेते. त्यामुळं अशी झाडं वाळतात आणि निश्चितच खोड आपल्याला मेंचटलेलं पांढरट तपकिरी रंगाचं झालेलं दिसून येतं. खोडं वाळतात, परिणामतः झाड आपल्याला पूर्णतः वाळलेलं दिसून येतं. अशा वाळलेल्या झाडापासून गुलाब पुष्पाचं आपल्याला उत्पादन मिळत नाही. म्हणून या खवले किडीचे आपण नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी पहिला उपाय आहे तो म्हणजे अशा ज्या काही वाळलेल्या फांद्या आहेत, या किडीमुळं वाळलेल्या फांद्या त्या आपण सिकेटरच्या साह्यानं तिरकस काप घेऊन त्या फांद्या तोडणं किंवा कापणं गरजेचं आहे. आणि अशा तोडलेल्या फांद्यावरती आपण बोर्डो पेस्ट लावणं गरजेचं आहे, जेणेकरून ती कट केलेली फांदी खाली वाळत जाणार नाही. त्याच पद्धतीने आंतरप्रवाही बुरशीनाशकं याची आपण फवारणी करून या खवले किडीचं नियंत्रण करू शकतो. तसंच अभिवृद्धी करताना आपण काळजी घेतली पाहिजे. या खवले कीडग्रस्त झाडाची जी छाटा आहेत किंवा ज्या फांद्या आहेत किंवा जे काप आहेत ते आपण लागवडीसाठी किंवा अभिवृद्धीसाठी निवडू नयेत किंवा अशा झाडाचे डोळे जे आहेत ते सुद्धा आपण अभिवृद्धीसाठी निवडता कामा नयेत. अशी जर खबरदारी घेतली तर या किडीपासून आपल्या पिकाचा बचाव करता येतो. तसंच मित्रांनो, दुसरी कीड आहे गुलाबावरील, ती म्हणजे फुलकिडे. तर मित्रांनो, हे फुलकिडे रस शोषणारे आहेत किंवा रस शोषून गुलाब झाडाचं नुकसान करतात. आपल्या सूक्ष्म सोंडेद्वारे पानातील
तसंच कळ्यातील त्याच पद्धतीने संपूर्ण खोडातील रस शोषून घेतात. रस शोषल्यामुळं पानं, झाडं, कळ्या, फुलं निस्तेज होतात. परिणामतः फुलधारणा असेल म्हणजे शाखीय वाढ, उत्पादक वाढ आणि निश्चितच फुलाचा टिकाऊपणा हा कमी होतो आणि त्यामुळे आपलं नुकसान झालेलं दिसून येतं. म्हणून या फुलकिडीच्याही नियंत्रणासाठी आपण प्रभावीपणे उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आपण कीटकनाशकाची फवारणी करू शकतो किंवा 4% निंबोळी अर्क याची आपण फवारणी करू शकतो. त्याच पद्धतीने तिसरी कीड आहे गुलाबावरील, ती म्हणजे तुडतुडे. तर मित्रांनो, तुडतुडे हे आकाराने पाचरीसारखे असतात, हिरव्या रंगाचे असतात आणि निश्चितच गुलाबावरील रस शोषून घेऊन नुकसान करतात. आपल्या सूक्ष्म सोंडेद्वारे सुरुवातीला ते झाडावरती जखम करतात. त्या टोकरलेल्या जखम केलेल्या भागातून ते रस शोषून घेतात. असा रस शोषलेला भाग पांढरा होतो. परिणामतः पानं, खोडं जी आहेत तर त्या ठिकाणी त्या जखमा होतात आणि निश्चितच त्याच्यातून रस बाहेर वाहू लागतो आणि रस म्हणजे अन्नद्रव्य असतात आणि ही अशी अन्नद्रव्य वाहिल्यामुळं झाडाच्या शाखीय वाढीवरती आणि उत्पादक वाढीवरती विपरीत परिणाम होऊ लागतो. निश्चितच या किडीनंतर चौथी कीड आहे गुलाबावरील, ती म्हणजे मावा कीड. तर मित्रांनो, मावा कीड ही सुद्धा रस शोषणारी कीड आहे. ही कीड या गुलाबाच्या पानातील, कळ्याच्या त्या दांड्यातील रस शोषून घेते. आपल्या शरीराद्वारे चिकटद्रव बाहेर फेकते. त्याच्यावरती काळी बुरशी वाढते, कोळशी नावाचा रोग होतो आणि निश्चितच पानं, कळ्या काळ्या पडतात, मिंचटलेले दिसतात, कळ्या नीट उमलत नाहीत आणि अशा फुलाला मार्केटमध्ये कमी भाव मिळतो आणि उत्पादनामध्ये घट तर झालेली दिसून येतेच. निश्चितच या किडीनंतर गुलाबावरील पुढची कीड आहे ती म्हणजे उडद्या भुंगेरे. तर वरती म्हटल्याप्रमाणेच उडदाच्या किंवा कडधान्य पीक जे आहे उडीद, त्या उडदाच्या दाण्याप्रमाणे ही कीड काळी असते, गोलसर असते, म्हणून हिला उडद्या भुंगेरे असं म्हटलेलं आहे. निश्चितच गुलाबाच्या पानं जी आहे त्या पानावरती छिद्र पाडते, म्हणजे तो भाग ही कीड खाऊन टाकते. त्याच्यामुळे पानाची गुणवत्ता कमी होते, अन्न निर्मिती, झाडाची शाखीय वाढ, कळ्या लागणं, कळ्या उमलणं या गोष्टीवरती विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. तसंच पिठ्या ढेकून या किडीचाही प्रादुर्भाव मित्रांनो गुलाब पुष्पावरती झालेला दिसून येतो. पिठ्या ढेकून या किडीवरती पिठासारखं कवच असतं, आवरण असतं आणि निश्चितच त्या आवरणामध्ये राहून या किडीचं संरक्षण होत असतं आणि आत राहून ही कीड रस शोषून घेते. रस शोषल्यामुळं पानाची गुणवत्ता, कळ्या लागणं, कळ्या उमलणं, एकूण फुलाची गुणवत्ता यावरती वाईट परिणाम झालेला दिसून येतो. म्हणून या पिठ्या ढेकणाचे आपण प्रभावीपणे नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी जैविक घटक शिफारस केलेला आहे. फर्टिसिलियम लेकॅनी ही जैविक बुरशी 40 ग्रॅम घ्यायची आहे. ती 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून या फर्टिसिलियम लेकॅनी बुरशीची फवारणी आपण गुलाब पुष्पावरती करून या पिठ्या ढेकणाचं नियंत्रण करू शकतो. मित्रांनो, ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल कुठल्या जरी पिकावरती या पिठ्या ढेकून ही कीड पडत असेल तर त्यावरती फर्टिसिलियम लेकॅनी या जैविक बुरशीची शिफारस लिहिणं गरजेचं आहे. किंवा विचारलं जाईल पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी कुठली जैविक बुरशी फवारली जाते, तर फर्टिसिलियम लेकॅनी ही बुरशी त्या ठिकाणी तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, 40 ग्रॅम फर्टिसिलियम लेकॅनी ही बुरशी घेऊन 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून या जैविक बुरशीची फवारणी गुलाब पुष्पावरती किंवा झाडावरती करून या पिठ्या ढेकणाचं नियंत्रण आपण करू शकतो. त्यानंतर 7वी कीड आहे मित्रांनो गुलाबावरील, ती म्हणजे हुमणी. तर मित्रांनो, ही हुमणी कीड जी आहे ती जमिनीमध्ये राहून गुलाब झाडाच्या मुळ्या कुरतडते आणि निश्चितच मुळ्या कुरतडल्यामुळं अशा मुळ्या वाळतात, मुळांचं कार्य थांबतं आणि अन्नवहनाचं कार्य किंवा झाडाचा आधार त्या ठिकाणी संपतो आणि अशी झाडं वाळून जातात. अशी झाडं वाळल्यामुळं प्रति हेक्टरी रोपांची संख्या कमी राहून प्रति हेक्टरी गुलाब पुष्पाचं उत्पादन कमी मिळतं आणि निश्चितच उत्पन्नामध्ये सुद्धा प्रति हेक्टरी घट झालेली दिसून येते. त्यानंतर 8वी कीड आहे ती म्हणजे कळ्या खाणारी अळी. तर मित्रांनो, नावाप्रमाणेच ही जी अळी आहे ती गुलाबाच्या कळ्या खाऊन फस्त करते किंवा कळ्या पोखरते. निश्चितच अशा कळ्यातून जेव्हा फुलं उमलतात तेव्हा अर्धवट उमललेली अशी
तुटलेली दिसून येतात. अशा फुलातील पाकळ्या ज्या आहेत त्यानंतर गळालेल्या दिसून येतात आणि अशा कुरतडलेल्या फुलांना मार्केटमध्ये मागणी राहत नाही. म्हणून ही सुद्धा एक अतोनात नुकसान करणारी गुलाबावरील महत्त्वाची कीड आहे असं म्हणता येईल. त्यानंतर 9वी कीड आहे गुलाबावरील, ती म्हणजे पाने कुरतडणारी माशी. तर मित्रांनो, ही माशी गुलाब झाडाची पाने कुरतडते आणि या किडीमुळं आपल्याला त्या पानावरती असे गोल असे काय म्हणूया त्याला आपण, गोलसर असा कुरतडलेला भाग दिसून येतो. बऱ्याच वेळा या पानाचे ज्या कडा असतात त्या कुरतडल्या जातात मित्रांनो, आपल्याला दिसून येतं. किंवा अशा अर्धवर्तुळाकार ती पानं कुरतडलेली दिसून येतात. तुम्ही सुद्धा पाहिलं असेल, गुलाबाची पानं अशी अर्धवर्तुळाकार कडेने कुरतडलेली असतात, तर ती ह्या पाने कुरतडणाऱ्या माशीमुळं कुरतडलेली असतात. निश्चितच काय होतं, तर पानं ही कुरतडल्यामुळं अन्न निर्मितीवरती विपरीत परिणाम होऊन झाडाला फुटवे येणं, तसं त्या फुटव्यांना कळ्या लागणं आणि कळ्यापासून फुलं उमलणं, अशा शाखीय आणि उत्पादक वाढीवरती विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. उत्पादनामध्ये घट येते. निश्चितच या ज्या सर्व 8-9 किडी आहेत गुलाबावरील, त्या सर्व किडीच्या नियंत्रणासाठी आपण जैविक उपाय म्हणून 4% निंबोळी अर्काची फवारणी करणं गरजेचं आहे. आणि यावरही कीड जर नियंत्रणात येत नसेल तर मात्र आपण रासायनिक उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सायपरमेथ्रिन, एंडोसल्फान किंवा क्विनॉलफॉस प्रति लिटर पाण्यामध्ये 1 ते 1.5 मिली एवढ्या प्रमाणात त्याची फवारणी आपण करण्याची आवश्यकता आहे. तर मित्रांनो, 10वी कीड आहे गुलाबावरील शेवटची, ती कीड आपण घेऊया आणि या ठिकाणी आपण थांबूया. तर 10वी कीड आहे ती म्हणजे लाल कोळी. तर रंगानं ही लाल आहे आणि ही कोळी कीड आपल्या सोंडेद्वारे गुलाबाच्या झाडातील रस शोषून घेते, पानाच्या पाठीमागं राहून रस शोषते, जाळं तयार करते. त्यामुळे झाडाच्या वाढीवरती तसंच कळ्या लागणं, कळ्या उमलणं, एकूण फुलाची गुणवत्ता यावरती विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. म्हणून या किडीचे आपण प्रभावीपणे नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण गंधक 25 ग्रॅम घ्यायचं आहे, ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करू शकतो. किंवा डायकोफॉल, ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल मित्रांनो, कोळीनाशकं कुठली आहेत, आपण पाठीमागच्या प्रकरणात ते पाहिलेलं आहे. कीडनाशकाचं जे वर्गीकरण आहे, कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, रोगनाशके, गोगलगायनाशके, सूत्रकृमीनाशके, उंदीरनाशके, तर अशी सर्व तुम्हाला नाशकं ऑब्जेक्टिव्हला विचारली जातील. पण त्याच्यातलं कुठलंही नाशक विचारलं जाईल आणि ते कुठल्या प्रकारात आहे तेही विचारलं जाईल. तर तो चार्ट आपण त्यावेळेस पाठ करून घेतलेला आहे, तर तोही तुम्ही या ठिकाणी आता पाहणं किंवा आणखीन त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर डायकोफॉल हे कोळीनाशक आहे, ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात ठेवा. तर हे डायकोफॉल 18.5% 20 मिली घ्यायचं आहे, ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण गुलाब झाडावरती करू शकतो. किंवा अबामेक्टिन हेही कोळीनाशक घेऊन ते 5 मिली घ्यायचं आहे, तेही 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण करू शकतो. किंवा डेनिटॉल हेही कोळीनाशक 5 मिली घेऊन तेही 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण गुलाब झाडावरती करू शकतो. किंवा फ्ल्युफेनोझुरॉन 10 DC 10 मिली घ्यायचं आहे, तेही 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण गुलाब झाडावरती करून या कोळी किडीचं नियंत्रण करू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. तर अशा पद्धतीने आज आपण जर्बेरा तसंच ऑर्किड, त्याच पद्धतीने गुलाब आणि अँथोरियम या फुलझाडावर पडणाऱ्या किडी, त्यामुळे होणारं नुकसान, त्यावरती करावयाच्या उपाययोजना, तसेच या फुलझाडावर पडणारे रोग, त्याच्या बुरशा किंवा त्याचे जीवाणू, विषाणू, त्यामुळे होणारं नुकसान आणि त्यावरती करावयाच्या उपाययोजना याचा अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया. काय अडचण असेल विचारत चला. धन्यवाद.